हिंदी भाषेचा निर्णय हा नॅशनल एज्युकेशन धोरणानुसार घेतलाय, त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माहिती घेऊन बोलावं असा सल्ला आशिष शेलारांनी दिलाय। तर महाराष्ट्रात हिंदी भाषेला आमचा विरोध असणारच अशी भूमिका मनसे नेते संदीप देशपांडेंनी घेतली आहे। मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील आणि त्या निमित्ताने मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, मातृभाषेत शिकण्याची सोय करणारं पहिलं सरकार मोदी सरकार आहे आणि त्यामुळे त्याची सुद्धा माहिती संबंधितांनी घ्यावी। राज ठाकरेंच्या टीमने आणि त्यांनी या राष्ट्रीय शिक्षा धोरणाचा जरूर अभ्यास करावा असं मी त्या ठिकाणी म्हणेन। तुम्हाला करेक्ट करतो, हिंदी भाषा अभ्यासक्रमात घेतला म्हणून विरोध नाहीये। हिंदी भाषा सक्तीची केली त्या सक्तीला आमचा विरोध आहे। कुणी कुठली भाषा शिकावी हा प्रत्येकाचा विषय आहे, पण ह्या ज्या सक्ती केल्या जातात या सक्तीला आमचा विरोध आहे। नंबर 1। नंबर 2, भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण भाषावार प्रांतरचना केलेली आहे। मग दुसऱ्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा तुम्ही आम्हाला सक्तीची का करताय या गोष्टीला आमचा विरोध आहे। मुळात असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही असाल, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये असाल, जिकडे हिंदी भाषा त्यांची राज्यभाषा आहे तिकडे तुम्ही करा ना सक्तीची। माझ्या राज्यामध्ये येऊन दुसऱ्या राज्याची भाषा सक्तीची करणं या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि तो टोकाचा विरोध असेल हेही सरकारने लक्षात घ्यावं।